शिवाय पाकऱ्या बंटी आहे. तर ज्यावेळेस त्रिकोण एकत्र आला, सुमित पाटील आणि हे बैल एकत्र आला, त्यावेळी आमच्याकडे एकच नंबर केलेला आहे. पहिली शर्यत झाली तेव्हा टायमिंगला आपली गाडी आणली, तर आपण हायस्ट टाइमिंग आपल्या गाडी 3:16 टायमिंगचा होता आपला. पण काय नसं बैल आपल्या इथं आवरलं गेले, मग गाडी आपली खड्ड्यात खाली गेली. बैल थोडा पायाला दुखापत झाली, सुमित थोडा पोटाला लागलं, मग आम्ही विश्रांती घेतली, बैल मी तॉल ठेवली आणि शर्यतीला हाकललेले ना. पहिली शर्यत झाली त्यामध्ये हाकललेलंच नाही, आज तुम्ही हाकलले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. नवतरुण अशा या नवीन म्हणजे युवा मंडळीने भव्य दिव्य अशी चिखली माती बंदर येथे बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. त्यामध्ये फायनलचा निकाल लागलेला आहे आणि दादाची गाडी जी आहे फायनल मध्ये 1 नंबरची मानकरी झालेली आहे. तर दादा, सर्वात पहिले आपलं नाव सांगा. माझं नाव अनिकेत विकास देशमुख, राहणार पिंगळसी रोहा. गाडीचं नाव काय? गाडीचं आजोबा आमचे काही वर्ष आत्माराम नाम देशमुख यांच्या नावावर गाडी मी हाकलतो. त्यांच्या नावाने. दोन्ही बैलांची नाव काय? हा शिवा आणि हा बंटी. शिवा आणि बंटी. कसं झालेलं होतं आजच्या शर्यतीसाठी नियोजन? म्हणजे गाडी आपली नाही बोलायला गेलं तर पहिला टायमिंग आपण चेक करतो जेव्हा येता तुम्ही, त्यानंतर आज फायनल होते आणि फायनल मध्ये 1 नंबरचे मानकरी. पहिली शर्यत झाली तेव्हा टायमिंगला आपली गाडी आणली, तर आपण हायस्ट टाइमिंग आपल्या गाडी 3:16 टायमिंगचा होता आपला. पण काय नसं बैल आपल्या इथं आवरलं गेले, मग गाडी आपली खड्ड्यात खाली गेली. बैल थोडा पायाला दुखापत झाली, सुमित थोडा पोटाला लागलं, मग आम्ही विश्रांती घेतली, बैल मी तॉल ठेवली आणि शर्यतीला हाकललेले ना. पहिली शर्यत झाली त्यामध्ये हाकललेलंच नाही, आज तुम्ही हाकलली गाडी. आणि आज जो 1 नंबरचा निकाल लागला, म्हणजे कसं झालेलं होतं आजच्या शर्यतीसाठी संपूर्ण नियोजन? म्हणजे कसं? म्हणजे आता मित्र परिवार आहे, सगळे भावंड सगळे आहेत, आमचे ताते आहेत, सगळे व्यवस्थित, सगळा सर्वांचा आशीर्वाद सगळा व्यवस्थित झालेला आहे. त्यामुळे बंटे आणि आमचा शिवा हा खूप मेहनतीने धावलेला आहे आणि त्यांनी प्रथम क्रमांक धावलेला आहे. त्यामुळे एक आम्हाला मनाला एक आनंद झालेला आहे. आनंद म्हणजे तुम्हाला खूप जास्त आज जो बैलांनी म्हणजे दिलेला आहे. म्हणजे काय सांगाल, आजच्या गाडीवर जॉकी कोण होता? सुमित पाटील. त्यांनी म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगाल? सांगायचं ज्या वेळेला आमचा शिवा 3 बैल आमचे, शिवा आहे, पाकऱ्या बंटी आहे. तर ज्यावेळेस त्रिकोण एकत्र आला, सुमित पाटील आणि हे बैल एकत्र आला, त्यावेळी आमच्याकडे एकच नंबर केलेला आहे. म्हणून ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर बोलता येणार नाही. श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण होता, सुमित पाटील श्रीकृष्ण का उतरला. अच्छा, म्हणजे ते जेव्हा गाडीवर असतात तेव्हा निकाल हा पक्का असतो. पहिला 7-8 बंदरामध्ये पण प्रथम क्रमांक सगळीकडे आम्ही 10 फायनल मारलेले आहे गेल्या वर्षी. तिसऱ्यामध्ये तुम्ही घेत असता. कसं सांगाल? कारण की आज म्हणजे तुम्ही पहिली शर्यत जेव्हा झाली तेव्हा तुम्ही गॅप घेतला, म्हणजे थोडी म्हणजे दुखापत झाली त्यामुळे गॅप घेतला. पण आज तुम्ही आणली गाडी आणि आज जो निकाल लागला, पण येणाऱ्या दिवसांमध्ये जे अजून शर्यत येतं त्यामध्ये कसं नियोजन असणार? असं असणार आहे. अजून त्याच्यामध्ये म्हणजे तुमची तयारी आहे? जोमाने उतरणार आम्ही अजून त्याच्यामध्ये. खूप सुंदर तयारी करून अजून जोमाने उतरणार आहोत आणि प्रथम क्रमांकामध्येच आम्ही बक्षीस घेणार आहोत. क्रमांकामध्येच जाणार तुम्ही. कसं सांगाल? आजचं सांगू शकत नाही, पण गुलाल राहणे महत्वाचं आहे. गुलाल हा महत्वाचा आहे, कारण की जी पण गाडी येते फायनल साठी टॉपच्या गाड्या असतात सर्व. गुलाल राहावा, हे गुलाल आमचा राहो, हीच तुमची अपेक्षा आहे. आजचं म्हणजे काय सांगाल? नवतरुण म्हणजे एकदम युवा मंडळीने जे नियोजन केलेलं होतं आजच्या शर्यतीचं, तर त्यांच्या नियोजनात चांगला नियोजन होता, मस्त नियोजन होता. सुट्टा थोडी गडबड आहे गाडी, जिथं पण कमिटी गाडी थांबवल्या, फायनल बाजू काय पूर्ण गाडी सुट्टा सगळ्या गाडी इकडे आल्या, पण त्या थांबून परत सोडल्या आणि सुखरूप सगळ्या आल्या, परत आल्या. नियोजन त्यांचे पण धन्यवाद सगळ्यांचे. मी नक्कीच आशा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये आपली गाडी जी आहे, जसं तुम्ही म्हणालात मला, एक आपला जो डाऊनफॉल आलेला होता तुम्हाला, जसं की अडचण आली त्यामध्ये तुम्ही थोडस म्हणजे थांबलात, त्यानंतर आज जो तुम्ही आणलीच गाडी आणि आज जी गुलालाची मानकरी झालं, ते मी नक्की आशा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये आपली गाडी नक्की वर आपली गुलालाची मानकरी होत आहे. तर खूपच सुंदर असा निकाल लागलेला. दादाची गाडी जी आहे फायनल मध्ये 1 नंबरची मानकरी झालेली आहे. तर तरुण मुलांनी जो आजच्या शर्यत केला होता निकालामध्ये दादाची गाडी, दादाचं म्हणजे काय झालं, थोडं म्हणजे एक पहिली शर्यत झाली त्यामध्ये थोडीशी अडचण झालेली होती, पण अडचणाला मात करता दादानी आज गाडी आणली, गाडी हाकलल्याने गाडी 1 नंबरची मानकरी झाली. तर खूप खूप शुभेच्छा. मी नक्की आशा करतो की दादा तुझं अजून यश तुला प्राप्त होईल. तर खूपच सुंदर अशी मुलाखत झालेली. मुलाखत मी इथेच संपवतो. बाय, विश यू वेल, बाय.